नमस्कार सर्वांना. आपण मागच्या वेळेस इथपर्यंत होतो या धड्याच्या. हा ब्लू कलरचा पार्ट. आता याच्या पुढून इथून स्टार्ट करू आपण. इंटरव्ह्यूवर लिहिलं तिथून रेड कलरमध्ये. तर इंटरव्ह्यूवर जे आहेत मुलाखतकार पुढं प्रश्न विचारतात. डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एवर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स? म्हणजे ऑलिम्पिक जो खेळ आहे त्या ऑलिम्पिक खेळाच्या पलीकडे जाऊन आपल्या इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये बॉक्सिंगची ही जी आवड आहे ही पसरेल का, असा प्रश्न आहे. काय वाटतं तुम्हाला, असा प्रश्न आहे. मग मॅरी कॉम म्हणतात, येस, आय एम शुअर दॅट इन अ फ्यू इयर्स बॉक्सिंग विल बी व्हेरी पॉप्युलर अमॉंग इंडिया, एव्हरीवन इन इंडिया, ऑल द इयर अराउंड. मग सकारात्मक उत्तर आहेत. मॅरी कॉम म्हणतात, हो, मला खात्री आहे की काही वर्षात भारतात बॉक्सिंग खूप लोकप्रिय होईल आणि वर्षभर खेळलं जाईल, ऑल द इयर अराउंड. पुढचा प्रश्न विचारला आहे, हाऊ अवेअर आर इंडियन वुमेन ऑफ द न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स? Diet and nutrition must been a key factor in your conditioning for the Olympics. Do you think nutrition is a neglected area in Indian sports? मोठा प्रश्न विचारला. प्रश्न असा आहे त्यांना की ते म्हणतात भारतीय महिला ज्या आहेत आणि त्यांचं पोषण म्हणजे न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट म्हणजे पोषण संबंधित ज्या गरजा आहेत भारतीय महिला आणि त्यांच्या पोषण गरजाविषयी त्या स्त्रिया ज्या आहेत म्हणजे इंडियन वुमेन ज्या आहेत त्या कितपत जागरूक आहेत, असा एक प्रश्न आहे. अजून एक प्रश्न त्यात विचारला त्यांनी, आहार आणि पोषण या दोन गोष्टी ज्या आहेत तुमच्या ऑलिम्पिक तयारीचा महत्त्वाचा नक्कीच घटक असतीलच. भारतीय क्रीडा क्षेत्रात पोषक आहार ही एक दुर्लक्षित बाजू आहे का? काय वाटतं तुम्हाला, म्हणजे निग्लेक्ट झालं आहे का? कारण आहार आणि पोषण ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहे कुठल्याही खेळाडूसाठी. तर इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये हा जो पोषक आहार आहे हा एक दुर्लक्षित भाग आहे का, असं विचारलेला प्रश्न आहे. ते म्हणतात, मॅरी कॉम म्हणतात, द अवेअरनेस इज ग्रोईंग नाव अमॉंग द फिमेल ॲथलीट्स when it comes to nutritional requirement. Nutrition has definitely been a neglected area in Indian sports. म्हणजे काय की ते म्हणतात की ही जी दुर्लक्षितपणा आहे महिला ज्या खेळाडूंमध्ये त्यांच्या पोषक आहाराच्या म्हणजे जेवढी आवश्यकता आहे त्याच्याविषयी जागरूकता जी आहे ती आता हळूहळू वाढत आहे, म्हणजे ग्रोईंग अप. आणि अर्थात पोषक आहार ही भारतीय क्रीडा क्षेत्रातली नक्कीच ते म्हणतात की दुर्लक्षित बाजू आहे. आय हॅड टू गेन 3 kgs सिन्स आय हॅड टू फाईट इन 51 kg इव्हेंट इन्स्टेड ऑफ युज्युअल 48 kgs दॅट आय फाईट इन. म्हणजे ते काय म्हणतात की त्यांनी स्वतःचं उदाहरण दिले. ते म्हणतात नेहमीच्या 48 किलोचा जो गट आहे त्याच्याऐवजी 51 किलो वजन गटात जेव्हा त्यांना लढायचं होतं म्हणजे खेळायचं होतं ती लढत देण्यासाठी त्यांना स्वतःला 3 किलो वजन वाढवावे लागले. आणि त्यामुळे ते पुढं म्हणतात, सो आय हॅड टू फोकस ऑन व्हॉट टू ईट. आय गेन्ड वेट बाय ईटिंग द राईट काइंड ऑफ हेल्दी फूड रादर दॅन बॅड सॅच्युरेटेड फॅट्स. मग ते म्हणतात की आता मला 48 गटामध्ये ते खेळायचे 48 किलोच्या, आता 51 किलोच्या वजन गटात त्यांना खेळायचं होतं, लढत द्यायची होती, म्हणून त्यांना 3 किलो वजन वाढवावे लागले. आणि साहजिकच मग आता 3 किलो वजन वाढवणे म्हणजे आता जनरली आपण कुणालाही विचारलं की वजन वाढवायचं म्हणलं तर लोक म्हणतील सोपं आहे, खायचं. हो बरोबर आहे, फक्त खाल्लं की
ॲटोमॅटिक वजन वाढतं, पण त्याबरोबर फॅट्स देखील वाढतात. तर फॅट्स वाढू द्यायचे नाही आहेत, त्यामुळं योग्य आहार ते म्हणतात. त्यामुळे माझ्या आहाराकडे लक्ष देणे मला भाग होते. चरबीयुक्त अयोग्य अन्न न खाता योग्य प्रकारचा सकस आहार घेतल्यामुळे मी वजन वाढवू शकले. आलं लक्षात? तर आपण वजन वाढवू शकतो. काही खाव, तेलकट, भात, सगळं म्हणजे ज्या काही गोष्टी भरपूर खाल्ल्या की ॲटोमॅटिक वजन वाढतं, हे आपल्याला माहीतच आहे. पण वजनही वाढवायचं आहे आणि चरबीयुक्त पाहिजे ते. आलं लक्षात? महत्त्वाचा तो भाग आहे. मग त्यामुळे तुम्हाला कोणता आहार तुम्ही खाणार आहे, मग तुम्ही ते शब्द वापरला बघा, बॅड सॅच्युरेटेड फॅट्स, म्हणजे चरबीयुक्त अयोग्य अन्न न खाता चांगलं सकस आहार घेतला की त्यांचं काय झालं, मग ते वजन ते वाढू शकले 2-3 किलो, 3 किलो. पुढचा प्रश्न, इंटरव्ह्यूअर, हाऊ बिग अ रोल डिड OGQ प्ले इन शेपिंग द बॉक्सिंग सीन इन इंडिया फॉर बेटर. ते म्हणतात, भारतामधील बॉक्सिंगची प्रगती अधिक चांगली घडवण्यास OGQची भूमिका किती मोठी होती. तर त्याला उत्तर त्यांनी दिलेले मॅरी कॉम म्हणतात, OGQ really played an important part in my success. They helped me out whenever I needed something. They took care of everything, which helped me focus on my boxing and kept me stress free. मग ते म्हणतात की OGQ जे आहे, OGQचा माझ्या यशात फार मोठा वाटा आहे. ते म्हणतात, मला जेव्हा जेव्हा कुठल्या गोष्टीची गरज भासली तेव्हा तेव्हा त्यांनी ती पूर्ण केली. त्यांनी सर्व गोष्टींची काळजी घेतल्यामुळे मला बॉक्सिंगवर लक्ष केंद्रित करता आलं आणि मी टेन्शन फ्री म्हणजे स्ट्रेस फ्री, तणावमुक्त राहू शकले. पुढचा प्रश्न विचारला आहे, व्हॉट्स युअर ऑप्शन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग. तर ते म्हणतात, तुमचं मत काय आहे भारतीय बॉक्सिंगच्या भवितव्याविषयी. मग मॅरी कॉम म्हणतात, द फ्युचर इज व्हेरी ब्राईट and I am sure many boxers will get medals for us. ते म्हणतात की भविष्य भारतामधील बॉक्सिंगसाठी खूप उज्ज्वल आहे आणि आशा करतात देशासाठी भरपूर पदके जिंकून येतील, खात्री आहे त्यांना. पुढचा प्रश्न विचारला, इंटरव्ह्यूअर, डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन नॉट टू फाईट व्हेन दे वॉच यू गो आउट अँड डू इट इन स्टाईल ऑल द टाईम. मग त्यांचा वैयक्तिकसाठी प्रश्न आहे हा. त्यांची जी मुलं आहेत, म्हणजे तुमच्या मुलांना जेव्हा ते मारामारी करतात आणि मारामारी करू नका असे सांगणे तुम्हाला जमते का? कारण बाहेर तुम्ही तेच करता आणि ते देखील सफाईदारपणे करता, हे तुमची मुलं देखील पाहतात. तर ती म्हणते, मॅरी कॉम म्हणतात, वेल आय हॅव ट्विन्स अँड येस समटाईम्स इट बिकम्स रिअली डिफिकल्ट टू कीप दॅम अंडर कंट्रोल. ते म्हणतात, हो मला जी आहेत ती जुळी मुलं आहेत आणि त्यांना ताब्यात ठेवणे कधीकधी मला देखील खरंच खूप कठीण असतं. पुढचा प्रश्न विचारला आहे, इंटरव्ह्यूअर, विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम बॉक्सर्स ॲज वेल. तुमची मुलं जी आहेत त्या मुलांनी बॉक्सर बनावं आणि त्याचं बनण्याचं प्रशिक्षण तुम्ही त्यांना देणार आहात का? मॅरी कॉम म्हणतात, आय हॅवंट रिअली थॉट अबाउट इट ॲज ऑफ नाव, जस्ट लेट द मदर बॉक्स. ते म्हणतात, खरं सांगायचं तर अजून त्याबद्दल काही विचार केलेला नाही आहे. सध्या तरी त्यांना फक्त आई बॉक्सिंग करते एवढंच भरपूर आहे, म्हणजे मदर बॉक्स. मग पुढचा प्रश्न विचारला आहे, इंटरव्ह्यूअर, डू यू हॅव ब्रोकन सेव्हरल स्टेरियोटाइप्स about the women in India by showing that women can compete with men in any field, but how good are you at the traditional feminine activities like cooking. तर त्यांना प्रश्न विचारला की महिला ज्या आहे कोणत्या क्षेत्रात पुरुषांची स्पर्धा करू शकतात हे तुम्ही दाखवून दिले. हे भारतातील महिलांबद्दलचे
अनेक जे रूढीबद्ध विचार आहेत ते तुम्ही मोडीत काढलेले आहेत. परंतु महिलांच्या जो स्वयंपाकासारखा पारंपरिक काम आहे त्या कामामध्ये तुम्ही स्वतः किती पारंगत आहात. तर मेरी कॉम म्हणतात, वेल आय एम गुड ॲट कुकिंग अँड अदर हाऊसहोल्ड वर्क टू. तर ते म्हणतात, तर मी कुकिंगमध्ये म्हणजे स्वयंपाक करण्यामध्ये चांगली आहे आणि घरकाम जे आहे हाऊसहोल्ड वर्कमध्ये देखील मी चांगलं काम करते. पुढं प्रश्न विचारला आहे इंटरव्ह्यूवर. पुढचा प्रश्न, वुड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन वुमेन इन बॉक्सिंग वन डे. पुढील काळामध्ये भारतीय महिलांना तुम्ही बॉक्सिंग म्हणजे मुष्टियुद्ध त्याचं प्रशिक्षण ट्रेनिंग देण्यास तुम्ही म्हणजे तुमचा इंटरेस्ट आहे का, तुम्ही रुची घ्याल का. तर मेरी कॉम म्हणतात, लेट्स सी इन फ्युचर मे बी येस. पाहूया भविष्यात काय होतं आहे, कदाचित घेईन मी. मग शेवटचा प्रश्न त्यांना विचारतात, व्हॉट डू यू प्रिफर बिंग कॉल्ड सुपर मॉम और सुपर बॉक्सर. लोकांनी तुम्हाला काय म्हणावं, सुपर मॉम असं आवडेल तुम्हाला म्हटलेलं का सुपर बॉक्सर. मेरी कॉम म्हणतात, आय लव्ह बिंग अ मॉम, दॅट्स द बेस्ट थिंग दॅट हॅज एव्हर हॅपन टू मी. ते म्हणतात, मला आईच राहायचं आहे, माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात घडलेली ही सर्वात सुंदर घटना आहे. आई बनणे ही कोणत्याही स्त्रीच्या जीवनामधील सर्वात सुंदर घटना आहे, तसंच त्यांनाही वाटतं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सुपर मॉम म्हणा वाटलंच तर, सुपर बॉक्सर म्हणण्यापेक्षा. ठीक आहे, असा हा धडा आहे ज्याच्यामध्ये मेरी कॉम यांचा इंटरव्ह्यू आहे. सुरुवातीला त्यांची थोडीशी माहिती आहे, समरी होता धड्यामध्ये. असा हा पूर्ण धडा आहे बघा. साईडला बघा पेज नंबर आहेत 4/5, 5 पानं आहेत ना, 148. असा धडा वर जातो बघा. हां, इथून सुरू आहे ना, हे सुरुवातीचं पेज आहे मला वाटतं. हां, इथून वर आहे. हे बघा, हा धडा अनबिटेबल सुपर मॉम मेरी कॉम अशा पद्धतीने हा धडा आपला झालेला आहे.